झडपीपीएस दौडगाव. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये आहोत आणि आपण इंग्लिश डेव्हलपमेंटसाठी जो प्रोग्राम चालू केलेला आहे त्याचं नाव आहे वन डे वन स्ट्रक्चर. आपण जे 100 दिवसाचं चॅलेंज घेतले त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारचे स्ट्रक्चर शिकतोय. 100 दिवसामध्ये 100 स्ट्रक्चर आपल्याला शिकायचे आहेत आणि त्या प्रत्येक स्ट्रक्चर पासून आपण भरपूर असे वाक्य बनवतोय. आता तुम्ही वाक्य भरपूर बनवताय तर तुम्हाला त्याचा आनंद येतोय का नाही, मजा वाटते का नाही? इंग्लिश सोपी वाटायली का अवघड? इंग्लिश आता काय वाटायला लागली? सोपी. ठीक, बघा आज आपण जे स्ट्रक्चर शिकतोय ते आहे देअरचं स्ट्रक्चर. कशाचं? देअर. बघा देअरचा अर्थ आहे THERE. बघा THERE. देअर म्हणजे काय? तेथे. पण वाक्य करत असताना तेथेचा या ठिकाणी संबंध येत नाही. आपल्याला आपण जे प्रिपोजिशन शिकलो तर त्याचा सुद्धा याच्यामध्ये वापर करायचा. समजा आपल्याला आता जर सांगायचं असेल की माझ्या खिशामध्ये मोबाईल आहे. आता माझा खिसा आहे आणि माझ्या खिशामध्ये मोबाईल आहे, तर आपल्याला असं सांगता येईल देअर इज अ मोबाईल इन माय पॉकेट. काय म्हणता येईल सांगा सगळ्यांनी? असं लेंदी नका म्हणू. देअर इज अ मोबाईल इन माय पॉकेट. बघा आता माझ्या बॅग मध्ये घड्याळ आहे. कसं सांगणार? देअर इज अ वॉच. देअर इज अ वॉच इन माय बॅग. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण इन या प्रिपोजिशनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा देअरचं स्ट्रक्चर करताना देअर सुरुवातीला घेतलं, त्यानंतर इज आणि आर वापरतोय आपण. इज कधी वापरायचं? ज्या वेळेला एक वस्तूविषयी आपण सांगत असू की एक वस्तू, घड्याळ किती आहे? एक आहे, म्हणून आपण अ वापरलो. वन वापरायची गरज नाही. बघा आता आपल्याला असं म्हणायचंय की आमच्या गावामध्ये, बघा आमच्या गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे. कोण सांगतं बरं? आमच्या गावामध्ये. आमच्यासाठी आपल्याला आवर वापरावं लागेल. आमच्या गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे. सांगा शिवराज. There is a Hanuman temple in our village. फास्ट सांगा आता. There is Hanuman temple in our village. रिपीट इट. There is Hanuman temple in our village. देर इज हनुमान टेम्पल. बघा टोन कशी ठेवायची? देर इज हनुमान टेम्पल इन आवर विलेज. बघा आलं का लक्षात? आता बघा आपल्या घरी जर समजा टीव्ही आहे, हे का नाही? माझ्या घरी कलर टीव्ही आहे. माझ्या घरी कलर टीव्ही आहे. कसं म्हणणार? देअर इज कलर टीव्ही इन माय होम. म्हणा. बरोबर म्हणता येईल का? चला आता आपल्याला आता एकापेक्षा जास्त गोष्टीविषयी जर सांगायचं असेल तर आपल्याला आरचा वापर करावा लागेल. कशाचा वापर करावा लागेल? आर. आता समजा आपल्याला म्हणायचंय की आमच्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत. किती आहेत आमच्या वर्गामध्ये? 30 विद्यार्थी. कोण सांगतं? आमच्या वर्गात 30 विद्यार्थी आहेत. सांगा, तुम्ही सांगा. आमच्या वर्गात 30 विद्यार्थी आहेत. There are 30 students in our class. चला आता एक चूक हिने केलेली आहे. कोण सांगतं रे? सांगा. म्हणजे ते एका स्टुडंट्स. स्टुडंटच्या ऐवजी काय म्हणावं लागेल? स्टुडंट्स. सांगा आता तुम्ही. आमच्या वर्गात 30 विद्यार्थी आहेत. There are 30 students in our class. देर आर 30 स्टुडंट्स इन आवर क्लास. पण आपल्या वर्गात 30 विद्यार्थी आहेत, पण त्याच्यापैकी 17 मुलं आहेत आणि 13 मुली आहेत. बघा लक्षात घ्या. 17 मुलं आहेत आणि 13 मुली आहेत. मग आमच्या वर्गामध्ये 17 मुलं आणि 13 मुली आहेत. असं कसं सांगणार? कोण सांगतं? सांगा. चुकलं तर चुकलं. यस सांगा तुम्ही.
दे नाही, देअर आर. There are 70 boys, 30 and 30 girls in our class. बघा आता 70 म्हणायचे का 17? काय म्हणावं लागेल? देअर आर 17 बॉईज अँड 13 गर्ल्स इन आवर क्लास. देअर आर 17 बॉईज अँड 13 गर्ल्स इन आवर क्लास. आता सांगा बरं, आमच्या शाळेमध्ये 7 शिक्षक आहेत. कोण सांगत? आमच्या शाळेत 7 शिक्षक आहेत. चुकलं तर चुकलं, प्रयत्न करा. आमच्या शाळेत 7 शिक्षक आहेत. हा सांगा माऊली. There is आता 7 असल्यामुळे इज घ्यावायचं का आर घ्यायचं सांगा तुम्ही. there are सांगा इज कार. सांगा मग. there are 7 teachers in our school. हा मग टीचर येईल का टीचर्स येईल? हा There are 7 teachers in our school. हा देअर आर 7 टीचर्स इन आवर स्कूल. म्हणा मोठ्या ना. बरोबर आहे. देअर आर 7 टीचर्स इन आवर स्कूल. आता आपल्याला म्हणायचं की आमच्या शाळेमध्ये भरपूर झाडं आहेत. लॉट्स ऑफ. सांगा मग कसं म्हणता येईल? आमच्या शाळेमध्ये भरपूर झाडं आहेत. हा सांगा. आमच्या शाळेत भरपूर झाडं आहेत. There are lots of trees in our school. शाबास. देअर आर लॉट्स ऑफ ट्रीज इन आवर स्कूल. आमच्या शाळेमध्ये भरपूर झाड आहेत. देअर आर लॉट्स ऑफ ट्रीज इन आवर स्कूल. चला आमच्या गावामध्ये 4 मंदिरं आहेत. चला हा सांगा. बरोबर आहे. सांगा. There are 4 टेम्पल्स. temples in our village. शाबास. देअर आर 4 टेम्पल्स इन आवर विलेज. बरोबर आहे. हा चला आमच्या गावामध्ये एक नदी आहे. आमच्या गावात नदी आहे. चला कोण सांगतं? हा चुकलं. हा साक्षी दीदीचा हात वर आला. चला आमच्या गावात नदी आहे. There is a river. इन River. There is अ रिव्हर a river in आवर. our village. शाबास. देर इज अ रिव्हर इन आवर विलेज. बरोबर आहे. देर इज अ रिव्हर इन आवर विलेज. चला आमच्या घरी आता तुम्ही डोळ्यामध्ये क्लोज युअर आईज आणि डोळे बंद करून तुमच्या घरी असलेली एखादी वस्तू आठवा आणि हात वर करून सांगा की आमच्या घरी ही गोष्ट आहे म्हणून. चला एक किंवा जास्त असल्या तरी चालतात. चला लवकर. कोणती एखादी वस्तू. 2 मिनिट. हा चला. काहीच वस्तू नाही तुमच्या घरी. हा यस शुभांगी सांगते. चल शुभांगी सांग बरं बेटा. हा सांग. हा सांग मग. पंखा. हा मग इंग्लिश मध्ये सांग ना. आमच्या घरी पंखा आहे. There is a fan इन माय. my house. हा झालं. पुन्हा एकदा सांगा आता हेच. There is देर इज फॅन. in my house. पुन्हा एकदा फास्ट मोठ्याने. There is fan in my house. शाबास. देर इज फॅन इन माय हाऊस. सांगा आणखीन. हा सांगा. बाकीच्यांना आठवण का घरी काय? एखाद्याच्या घरी फ्रीज असू शकतं. हा एखाद्याच्या घरी कपाट असू शकतं. एखाद्याच्या घरी 3 कपाट आहेत. हा कबर्ड्स आहे का नाही. 2 मिनिट. हा चला. हा कोण सांगतो इकडं? हा थांबा आपण इकडं विचारूया. हा तू सांग. थांबा आता. हा सांग. बरं काय तुझ्या घरी सांग. Cooler. हा कूलर आहे. मग कसं सांगणार रे? Freeze. हा फ्रीज आहे. सांग मग कसं सांगणार? माझ्या घरी
हा फ्रीज आहे. शाबास, हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कोण सांगतं रे हेच? माझ्या घरी फ्रीज आहे. हा सांग. माझ्या घरी फ्रीज आहे. हा तुझ्या घरी फ्रीज आहे. हा 2 पंखे. ओके, आता आपण काय करूया, इकडे विचारूया माझ्या घरी फ्रीज आहे इंग्लिश मध्ये कोण सांगतं. हा चल, हा सांग रे तू. माझ्या घरी फ्रीज आहे. देअर इज अ फ्रीज इन इन माय हाऊस. शाबास, देयर इज अ फ्रीज इन माय हाऊस. ठीक आहे, चला आता या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करूया, क्लॅपिंग करूया. चला क्लॅप क्लॅप. ओके, हा बघा, अशा पद्धतीनं देअरचा वापर करून आपण भरपूर गोष्टी डिस्क्राईब करू शकतो. यू कॅन डिस्क्राईब लॉट्स ऑफ थिंग्स विथ द यूज ऑफ देअर. आलं का लक्षात? सो यू शुड मेक 30 सेंटेन्स विथ द यूज ऑफ this structure tomorrow. This is the homework for all of you. Okay, thank you so much for watching our video. Thank you.